विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स लेट्स क्रॅक इट या नावाखाली जे विद्यार्थी आज प्रशासनामध्ये खूप चांगल्या प्रकारे एक अधिकारी म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीच्या मार्फत ते आज यशस्वी पदावरती पोहोचलेले आहेत, त्यांच्या स्ट्रॅटेजीज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचव्यात म्हणून एक ऑडिओ सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्याच आजच्या भागामध्ये आज आपण संवाद साधणार आहोत शाहीन देसाई मॅडम, ज्यांची संयुक्त सेवा परीक्षा 2017च्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झालेली आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा त्यांचं अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मॅडम, याआधी आपण तुमच्याशी संवाद साधलेलाच आहे, पण त्यानंतर एक गरज अशी वाटली की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना PSI पदाच्या संदर्भाने जो ग्राउंडचा किंवा फिजिकलचा टप्पा असतो, जो अत्यंत महत्वाचा तुमच्या पोस्ट मिळवण्याच्या दृष्टीने रँकच्या दृष्टीने आहे, त्याच्या संदर्भातली अतिशय सखोल माहिती, त्या संदर्भातली स्ट्रॅटेजी त्यांच्यापर्यंत पोहोचावी, हा या संदर्भातला आणि महत्वाचा प्रश्न आणि कन्सर्न असा आहे. त्यामुळे आता या मुलाखतीला, या संवादाला सुरुवात करत असताना एक जनरलाइज म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेमध्ये नेमके टप्पे किती असतात, त्याला प्रिलिम्स, मेन्स या प्रकारचं शेड्यूल त्याचं कसं असतं, या संदर्भातली एक थोडक्यात माहिती तुम्ही विद्यार्थ्यांना काय द्याल? ओके. सर्वप्रथम सर मी पुनश्च तुम्हाला आभार मानते की तुम्ही मला पुन्हा संधी दिली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनअकॅडमीचे आणि तुमचे. आणि PSI चे टप्पे म्हणता येईल की प्रिलिम्स असते, मेन्स असते आणि फिजिकल मध्ये जर आपण 50 मार्क पाडले तर आपण इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतो आणि त्यानंतर ह्या सर्व मेन्स आणि इंटरव्ह्यू आणि फिजिकलचे पूर्ण मार्क म्हणून फायनल रिझल्ट लागला जातो आपला. आता त्यात तुम्ही जो म्हणालात की फिजिकलचा जो टप्पा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण त्याच्यावर तुम्ही एकतर इंटरव्ह्यूला क्वालिफाय ठरता आणि त्यात तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळाले तर पोस्ट ही शुअरिटी तुम्हाला त्या संदर्भातली मिळते. तर त्याच संदर्भात आज आपण खूप डिटेलमध्ये चर्चा करणारच आहोत. तर मग फिजिकल जे असतं PSIचं, त्याच्यामध्ये नेमके मुलींसाठी आता आपण थोडी चर्चा करायला गेले तर इव्हेंट्स कोणकोणते असतात, त्याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असतं आणि त्याची अर्हता वगैरे या संदर्भातल्या गोष्टी कशा असतात, त्या संदर्भात काय सांगाल? ओके सर. क्वालिफिकेशन आता फिजिकल मध्ये क्वालिफिकेशन साठी हाईट क्रायटेरिया मुलींना आणि मुलांना सेम आहे आणि मुलींसाठी हाईट 157 सेंटीमीटर आहे. ती आपली पूर्ण केली पाहिजे, म्हणजे तेवढी हाईट असली तरच आपण फिजिकलला क्वालिफाय होऊ शकतो. आणि मुलांसाठी छातीचा एक क्रायटेरिया आहे आणि त्यामध्ये त्यांनी देखील क्वालिफाय झाल्यानंतर आपण फिजिकल त्यांची म्हणजे जे इव्हेंट्स होतात ते अटेंड करू शकतात. जर क्रायटेरिया त्यांचा पूर्ण झाला नाही तर ते इव्हेंट्स अटेंड करू शकत नाही. आणि मुलांसाठी 4 इव्हेंट्स असतात आणि मुलींसाठी 3 इव्हेंट्स असतात. तर पुरुषांसाठी धावणे 800 मीटर, त्यानंतर पुलअप्स असतात, लांब उडी असते आणि गोळाफेक असते. तर ह्याच्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असं आहे: 800 मीटर धावणे 50 मार्क, पुलअप्स 20 मार्क्स, लांब उडी 15 मार्क्स आणि गोळाफेक 15 मार्क, असे टोटल 100 मार्क हे पुरुषांसाठी. आणि महिलांसाठी धावणे 200 मीटर 40 मार्क आणि वॉकिंग असते 3 किलोमीटर 40 मार्क आणि गोळाफेक 20 मार्क. अगदी आता हे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आपण पाहिलं. त्यानंतर आता दुसरी गोष्ट की तुम्ही फिजिकल तर करत आहात, पण त्यासाठी तुमचे शरीर तंदुरुस्त पाहिजे, तुमच्याकडे ताकद तेवढी पाहिजे जेणेकरून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ते इव्हेंट्स करू शकता. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते मध्ये डाएट. मग हेच या संदर्भाने विद्यार्थ्यांना तुमचं मार्गदर्शन काय राहील की तुम्ही PSIच्या फिजिकलला क्वालिफाय झाल्यानंतरच्या काळामध्ये, या सगळ्या प्रॅक्टिस सेशनच्या काळामध्ये तुमचं डाएट कसं असलं पाहिजे आणि त्याचं महत्व या सगळ्या प्रोसेस मधलं नक्की कसं आहे? ओके सर. कसं आहे, MPSCचा अभ्यास करताना आपण कंटिन्युअस बसून असतो आणि त्यामुळे आपल्या शरीराला एक स्थूलता आलेली असते. आणि जे स्पोर्ट्स पर्सन असतात त्यांना थोडी प्रॅक्टिस असते किंवा त्यांचं शरीर तेवढं फ्लेक्झिबल असतं. ते मेन्स क्वालिफाय नंतर डायरेक्ट फिजिकलची तयारी डायरेक्ट केल्यानंतर त्यांना एवढा त्रास होत नाही. पण मोस्टली जे असतात ते एवढे स्पोर्ट्समन नसतात किंवा ग्राउंड वगैरे केलेलं नसतं, फिजिकल ऍक्टिव्हिटी 0 असते. तर
त्यांच्यासाठी आपल्याला कमी वेळेत जास्त आपल्याला शरीराची स्ट्रेंथ वाढवायची असते आणि आपल्याला आपला 100% परफॉर्मन्स पूर्ण करायचा असतो. त्यासाठी डाएट हा खूप खूप महत्वाचा भाग आहे. मोस्टली हा खूप दुर्लक्ष केला जातो. काय नाही आपण, आणि ग्रामीण भागातून आलेले असतात तर नाही आपण बळकट आहोत, काय नाही हो डाएट वगैरे असं काही फंदा नसतो. आणि मोस्टली सगळ्यांचा हे कन्सेप्ट असतं की डाएट करणे म्हणजे वजन कमी करणे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक सजेशन सांगेन की डाएट करणे म्हणजे वजन कमी करणे नसतं, तर आपल्याला ताकद वाढवायची असते. आणि ताकद जर आपली वाढली तर आपण जे इव्हेंट्स आहेत ते पूर्ण करू शकतो व्यवस्थित आणि आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. तर डाएट मध्ये महत्वाचं म्हणजे आपली मसल पॉवर वाढली पाहिजे, आपली बोन्सची ताकद वाढली पाहिजे आणि जे अनसॅच्युरेटेड फॅट असतो, जे आपल्या शरीरात अनवॉन्टेड फॅट असतं ते कमी व्हायला पाहिजे. तर वजन कमी करणे ह्याकडे लक्ष न देता जर आपण मसल पॉवर आणि बोन्सची स्ट्रेंथ याकडे जर आपण लक्ष देत गेलो तर वजन पण कमी होतं आणि आपली ताकद देखील वाढत जाते आणि आपले इव्हेंट्स आपण परफेक्ट देऊ शकतो. अगदी अगदी खूप खूप महत्वाचं आहे, कारण तुमची ताकद वाढली पाहिजे, मसल स्ट्रॉंग असतील तर तुमचे इव्हेंट्स खूप चांगल्या प्रकारे होतात. आता दुसरा एक कन्सर्न त्या संदर्भाने विचारायचं, तुम्ही आताच म्हणाल की बरीचशी मुलं ही ग्रामीण भागातले असतात, एकतर हा घटक दुर्लक्षित होतो किंवा त्या संदर्भातली माहिती मिळाली तर त्या डाएटच्या याच्यावरती त्याचा खर्च, होणारा खर्च किंवा या सगळ्या गोष्टींच्या अडचणी येत असतात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणि हे नाकारून चालणार नाही. तर त्याच संदर्भानं एक कमीत कमी तुमच्या बजेटमध्ये एक चांगला डाएट प्लॅन कसा असावा, जेणेकरून तुमचं प्रॉपर जे इव्हेंट्सला तुमच्यासाठी लागतंय त्या गोष्टी तुम्ही कशा करू शकता, आणि या डाएटच्या प्लॅन मध्ये कोणकोणत्या गोष्टी मस्ट आहेत आपण म्हणू शकतो त्या संदर्भानं, तर त्या संदर्भातलं एकंदर गायडन्स काय राहील तुमचं? ओके. इतका असं महागडा डाएट किंवा खूप असं खर्च होईल असं काही नसते. आपल्या आहारातील काही गोष्टी आपल्याला कट करायच्या असतात आणि काही गोष्टी वाढवायच्या असतात. थोडा त्याच्यासाठी आता साखर, जे साखर आहे ती मेनली रिड्यूस करायची, कारण त्याच्यामुळे आपले अनसॅच्युरेटेड फॅट वाढत जातात आणि स्थूलता वाढत जाते. साखर कमी करणे, मैद्याचे पदार्थ कमी करणे, चहा कमी घेणे, आणि जे जास्तीत जास्त पनीर किंवा व्हेजिटेबल्स जास्त खाणे किंवा आपल्या चिकन प्रोटीन पावडर जर शक्य असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. तसेच आपल्या आता ग्रामीण भागातून आले असतं तर तूप सगळ्यांकडे असतं, तर किमान रोज 3 चमचे तूप आपल्या आहारात जायला पाहिजे. आणि हे जो भ्रम आहे की तुपामुळे वजन वाढेल, तर नाही, असं काही नाहीये. त्यामुळे तूप हे रेग्युलरली खा. हे साध्या साध्या गोष्टी आहेत. फ्रुट्स रेग्युलरली खा. तर इतका असा महागडा असा खर्च होणार नाहीये. फक्त काही रिड्यूस करणे आणि काही इन्क्रीज करणे. अगदी अगदी, म्हणजे फार काही खर्चिक गोष्ट नाहीये, फक्त काहीतरी गोष्टी ऍड करायच्या आहेत आणि काही गोष्टी आपल्याला कमी करायच्या आहेत. दुसरी एक गोष्ट, कमी करायचे. ती गोष्ट करताना असं म्हणतो की काही डूज असतात त्याच्या आणि काही डोंट्स असतात. तर फिजिकलची तयारी करत असताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, डोंट्स कोणकोणत्या असतात, त्याच्यावरती तुमचा काय फोकस राहील, त्या संदर्भाने काय मार्गदर्शन करा? ओके. डज आणि डोंट्स मध्ये मला असं सांगायचंय की जसा रिझल्ट लागतो मेन्सचा किंवा आपल्याला वाटते की आता मेन्स दिल्यानंतर माझी तयारी होईल, तर अनेक विद्यार्थी दिवसेंदिवस ग्राउंड करतात, सकाळी जातात, संध्याकाळी जातात आणि नुसता आणि स्टार्टिंगला कशी एनर्जी असते त्यामुळे आपण करू शकतो. पण जसजशी एक्झाम जवळ येते तसतशी आपली एनर्जी कमी होत जाते, आपण आहाराकडे लक्ष देत नाही आणि आपण व्यवस्थित आराम करत नाही, झोप व्यवस्थित घेत नाही. तर ह्या गोष्टी टाळाव्यात. तुम्ही असा विचार करू नका की मी दिवसभर ग्राउंड करेल तर माझी ताकद वाढेल आणि ते शक्यतो टाळावं. दिवसभर ग्राउंड करू नये. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. जर सकाळी हार्ड वर्कआउट झालं असेल तर संध्याकाळी कमी वर्कआउट करणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचा असा गैरसमज होतो की आपल्याला धावायचा इव्हेंट आहे तर आपण फक्त धावतच जावं आणि धावल्यानंतरच ते इव्हेंटची आपण प्रॅक्टिस होऊ शकते. हे खूप चुकीचं आहे. धावण्यासाठी आपले काफ्स स्ट्रॉंग पाहिजेत, आपले थाईज, आपले हॅमस्ट्रिंग स्ट्रॉंग पाहिजे. जे हे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग करण्याकडे लक्ष द्या. त्याच्यासाठी जे वर्कआउट असतात बाकीचे, जसे आपल्या स्क्वॉट्स आहेत,
होल्डिंग आहे, आपली ऍब्डॉमिनल पॉवर वाढण्यासाठी होल्डिंग आहे, ते तुम्ही करा. पुशअप्स आणि गोळाफेकसाठी आपले हात स्ट्रॉंग पाहिजेत, बायसेप स्ट्रॉंग पाहिजे, पुशअपसाठी बॅक मसल सुद्धा स्ट्रॉंग पाहिजेत. तर त्याच्यासाठी जे वेगवेगळे वर्कआउट आहेत, ते वेगवेगळे वर्कआउट केल्यानंतरच तुमची हे मसल पॉवर वाढणार आहे. फक्त धावण्याने, रोज रोज गोळा टाकण्याने, रोज रोज पुशअप्स पुलअप्स काढण्याने तुमचे इव्हेंट्स कम्प्लीट होणार नाहीत. याकडे महत्वाने आणि गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. अगदी अगदी खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्या ज्या गोष्टी लागतायत त्याच्याकडे प्रॉपर लक्ष देणं आणि जेवढं गरजेचं आहे त्या संदर्भातली प्रॅक्टिस करणं. दुसरी एक गोष्ट की आता जे इव्हेंट्स तुम्ही सांगितले मुलींसाठी, तर त्या इव्हेंटचं प्रिपरेशन कसं करावं, त्या प्रत्येक इव्हेंटचं सेपरेटली आपण थोडंसं डिस्कस करूयात. आणि त्या त्या इव्हेंटचं प्रिपरेशन कसं करावं, त्यासाठी वेळ किती द्यावा, या संदर्भानं तुमचं काय गायडन्स राहील? ओके. आता मुलींसाठी जे इव्हेंट्स आहेत, स्पेशल तुम्ही मुलींसाठी बोलला म्हणून मी त्यांच्यासाठी बोलते. धावणे आहे, वॉकिंग आणि गोळाफेक आहे. तर तुम्ही जर कोच लावणार असाल तर कोचचा तुम्ही विचारा की त्यांचं प्लॅनिंग कसं आहे. जर ते म्हणजे त्यांचं प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. कोच पण लावताना व्यवस्थित सर्टिफाईड किंवा त्यांचा अनुभव असेल तरच लावा. त्यांनी देखील दिवसातून म्हणजे 3 दिवस आणि 2 दिवस अशा प्रकारे त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. लोअर बॉडी, ऍब्डॉमिन आणि अप्पर बॉडी या भागात त्यांनी वर्कआउट घेतला पाहिजे. लोअर बॉडीमुळे आपली रनिंग चांगली होणार आहे, अप्पर बॉडीमुळे गोळाफेक चांगला होणार आहे आणि वॉकिंग ऑब्व्हियसली हे जे इव्हेंट्स केल्यानंतर वॉकिंग ही सुधारणार आहे. आणि वॉकिंग ही आपली नॉर्मल वॉकिंग नसता एक विशिष्ट पद्धतीने दोन्ही हात आणि वॉकिंगचे जे फायनल इव्हेंट्स ला आपण चालणार आहे ते वेगळ्या पद्धतीने ते कोचला माहित असतं, ते तुम्हाला शिकवतील. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही कोच जरी अपॉइंट करत असाल किंवा त्या गोष्टी करत असाल तरी खूप काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, कारण त्याच्यावरती तुमचे मार्क्स हे खूप डिपेंड असतात. त्यानंतर एक बऱ्याच वेळेला मुलांना पडणारा प्रश्न आहे जनरली की बाबा फिजिकल करायचं तर जिमची गरज आहे का, हा सर्रास पडणारा एक प्रश्न आहे. तर जिम लावणं या सगळ्या काळामध्ये गरजेचं आहे का, असेल तर त्याची कारणं काय आहेत, आणि त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण प्राणायाम, योगा या टाईपचं काही करू शकतो का? तर या संदर्भानं तुमचं एक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना काय राहील? ओके. कसं आहे, जर आपल्याकडे वेळ असेल, आता कसं आता लॉकडाऊन चालू आहे, एक्झाम्स पुढे गेलेल्या आहेत आणि मेन्स जर निघण्याचे चान्सेस आहेत, वेळ जास्त आहे, तर तुम्ही जिम लावू शकता जर जिम अफोर्ड करू शकत असाल. आणि जिम लावताना देखील तिथे ट्रेनी बघा, कारण आपल्याला काही अनुभव नसतो, अंदाजा नसतो. जाणे आणि डंबल उचलणे म्हणजे जिम होत नाही. तिथे पण प्रॉपर रेग्युलर वर्कआउट कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, आज काय केलं पाहिजे, उद्या काय केलं पाहिजे. जर कोच असेल, जर तुमचे कोणते तरी मित्र वगैरे असतील की त्यांनी आधी जिम केलेली आहे, त्यांना अनुभव आहे, तरच तुम्ही लावा. आणि प्राणायाम आणि योगाचं महत्व म्हणजे तुम्ही रेग्युलरली वर्कआउट झाल्यानंतर किंवा वर्कआउटच्या आधी प्राणायाम हे केलंच पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या ब्रिदिंग सुधारते, आपला एन्ड्युरन्स वाढतो आणि जेवढा एन्ड्युरन्स चांगला तेवढे आपली रनिंग कपॅसिटी जास्त वाढतील. त्यामुळे प्राणायाम योगा हा कंटिन्यू केलाच पाहिजे. अगदी अगदी खूप महत्वाची गोष्ट आहे. एक शेवटचा प्रश्न या संदर्भानं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स असे असतात की तुमचं फिजिकलचं शेड्यूल लागल्यानंतर इंजुरी तुमची येते आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती फिजिकल टेस्ट देता येत नाही. आणि इंजुरीचा कन्सर्न बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलेला आहे, मीही या संदर्भातनं पाहिलेलं आहे. तर ती इंजुरी टाळण्यासाठी आपली प्रॅक्टिस ही खूप प्रॉपर असावी लागते. तर त्या संदर्भानं एकंदर तुमचं मार्गदर्शन काय आहे? येस, बरोबर आहे सर. ऑफकोर्स इंजुरी हा महत्वाचा विषय आहे. अनेकांची प्रॅक्टिस खूप छान असते, डेमोमध्ये त्यांना 100 मार्क्स येतात, पण ऐन टाइमला इंजुरी झाल्यानंतर त्याचा काहीही उपयोग होत नाही. फिजिकलला 70-80 पडून फेल झालेले विद्यार्थी किंवा माझे मित्र मैत्रिणी देखील मी पाहिलेले आहेत. त्यामुळे प्रॅक्टिस करत असताना शरीराला झेपेल तेवढी प्रॅक्टिस करा, प्रॉपर वेनी जावा, इंजुरी अवॉइड करा. आणि स्टार्टिंगला मोस्टली आपण बसून असतो, त्यामुळे घोटा सुजणे, टाच दुखणे, पाय सुजणे, गुडघे सुजणे हे होत असतात. त्यासाठी बर्फाचा शेक देणे, गरम पाण्यात पाय बुडवून ठेवणे, त्यात काळे मीठ टाकून पाय बुडवणे, ह्यासारख्या ज्या रेमेडी असतात रेग्युलरली त्या कराव्यात. आणि जर खूप आता 1 महिन्याला ग्राउंड राहिले आणि आपल्याला मेजर इंजुरी झाली काहीतरी, तर त्याच्यासाठी तुम्हाला फिजिओथेरपिस्टची खूप आवश्यकता असते. तुम्ही म्हणजे आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, पण ज्याची गरज आहे त्याच्याकडे जात नाही. तर फिजिओथेरपिस्ट खूप गरजेचं आहे.
माझ्या म्हणजे मला देखील इंजुरी होती, मला खूप मेजर इंजुरी होती आणि नशिबाने मला त्यावेळी डॉक्टर भेटलेले. आता पुण्यात भरपूर जण प्रॅक्टिस करत असतील, तर ते डॉक्टर देखील पुण्यात आहेत. अनिरुद्ध सर म्हणून आहेत, हॅपी हिलिंग म्हणून. जर स्टुडंटला त्याची गरज असेल, तर कमेंट्समध्ये मी त्यांचा ॲड्रेस पण देईल. मी त्यांचा का प्रोमो करत नाहीये, पण माझा फक्त 15-20 दिवस राहिलेले आणि मी मेजर इंजुरी झालेली. पण त्यांनी प्रॉपर ट्रीटमेंट केल्यामुळे मी फिजिकल व्यवस्थित देऊ शकले. त्यामुळे घाबरून जाऊ नका. त्याच्यावर इलाज आहेत. निडल ट्रीटमेंट सर देतात. त्याच्यावर तात्पुरता तरी भरपूर इफेक्ट पडेल असा इलाज आहे. ते घ्या आणि घाबरू नका. 100% द्या आणि स्वतःची काळजी घ्या. अगदी अगदी खूप महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही, की इंजुरीमुळे कदाचित तुमची फिजिकल टेस्ट पुढे जाण्याची शक्यता असते. एकदा चान्स वगैरे देतं, तर चान्स न घेता आपण व्यवस्थित तयारी केली तर या सगळ्या गोष्टी खूप स्मूथली होऊ शकतात. आणि जरीही इंजुरी झाली, तुम्ही तुमच्या बाबतीतली ही गोष्ट सांगितली, तर खूप चांगली थेरपी तुम्ही सजेस्ट केलेली आहे विद्यार्थ्यांना. जर त्याची आवश्यकता असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये आपण त्याचे नंबर आणि ऍड्रेस सुद्धा देऊ शकतो. अतिशय खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं. म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेतला सर्वात महत्वाचा टप्पा आपण म्हणूयात, त्या संदर्भात आज फिजिकल टेस्टच्या संदर्भात आपण मार्गदर्शन केलं. शाहीन देसाई मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि विद्यार्थ्या खूप सुंदर पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद तुम्हाला देखील, कारण तुम्ही मला दुसऱ्यांदा चान्स दिला. थँक्यू सो मच. अगदी अगदी. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर्स संवादच्या या नवीन भागामध्ये, नवीन ऑडिओ सिरीज मध्ये स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स लेट्स क्रॅक इट या नवीन पर्वामध्ये आपण अशाच जिगरबाज अधिकाऱ्यांच्या कहाण्या, त्यांच्या स्ट्रॅटेजीज, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये त्याचा खूप चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो, अशाच एक्झाम क्रॅक करण्याच्या संदर्भाने घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर्स संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, गुड डे.